सन्माननीय कमलाकर तांडेल साहेब, कंबू बाबा आपल्याला विनंती करतो आपण देखील या. कंबू काका, आपण देखील एक खेळाडू आहात, आपल्याला विनंती असेल आपण या. आणि सोबतीनं डीसीसी संघाचे कर्णधार अर्थातच मंगेशजी तांडेल आपल्याला देखील विनंती असेल एक गोड स्वभावाचे. मंगेश दादा आपल्याला देखील मी विनंती करतोय आपण देखील या मॅचच्या दिशेने वळतोय. क्वार्टर फायनल 2 च्या दिशेनं आपण जातोय. ज्या ठिकाणी एकीकडे ओम साईच्या विपक्ष प्लेयर्स दोन धुरंधर योद्धे, एकीकडे राहुल पुलेकर आहे तर दुसरीकडे विघ्नेश साखळतोडे अर्नाळा नगरीतील हार्दिक पांड्या म्हणून या नावाने भरपूर असं प्रेम मिळतंय. एकाला रोकायचं, एकाला टोकायचंय, एकाच्या हातात बॉल आहे, दुसऱ्याच्या हातात बॅट आहे. आणि ह्या क्रिकेटच्या मैदानात आज ह्या डोकरादेव क्रिकेट क्लबच्या ह्या स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही लढत आता पराकोटीची आहे. सामन्याला सुरुवात आमच्या सोबतीने मायक्रोफोनवर जोडले जातील राजेशजी वैती साहेब. सामन्याला सुरुवात पहिला चेंडू डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. किशोर पाटील काका, बंड्या काका या नावाने भरपूर असं प्रेम मिळतं. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत, वेलकम. धावेंचा श्री गणेश पहिल्या चेंडूवर सिंगल धाव, पुन्हा एकदा टिचून मारा होता, समर इन डिलिव्हरी होती, सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड केली जाते. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 2 धावा धावफलकावर येत असताना 2 खेळाडूंमध्ये क्षमता आहे, 2 खेळाडूंमध्ये कुवत आहे, 2 खेळाडूंमध्ये ती क्वालिटी आहे. आणि तो क्वालिटीचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल का, ती येणारी काय वेळ ही नक्कीच दर्शवेल. थोड्याच वेळात एक गोड गायाचा धनी आणि एक द क्रिकेट एक्सपर्ट समालोचक अर्थातच तुकाराम मांगेला सर यांचं देखील आगमन होईल. सोबतीनं द व्हॉइस ऑफ वसई तालुका भरत मोरे सर यांना देखील आपण ऐकणार आहोत. त्या अगोदर मॅचच्या दिशेनं पहिल्या 3 चेंडूंचा खेळ, 4 चेंडूंचा खेळ, 4 धावा ह्या धावफलकावर. वंडुगो शेवटचा चेंडूंचा खेळ. आतापर्यंत संथ गतीने सुरुवात आहे, सिंगल धावेने. असं म्हटलं जातं ना मुंबईची लाईफ लोकल आहे, तशी क्रिकेट लीगची लाईफ लाईन ही सिंगल धाव देखील आहे. ही सिंगल धाव घेत असताना आता मध्येच अटॅक आहे, परंतु वैभव नवार छोटा धीर गावकरे गंभीर सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. आणि सन्माननीय द क्रिकेट एक्सपर्ट समालोचक अर्थातच तुकाराम मांगेला सर, एकदा जोरदार टाळ्यांमध्ये सहर्ष स्वागत असेल. आज ज्यांचा आवाज खऱ्या अर्थानं आपण सातत्यानं आपण ऐकत असतो टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, असे नारंगी गावचे सुपुत्र, आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्णीय तुकाराम मांगेला सर, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 6 धावा धावफलकावर येत असताना गोलंदाजी मार्कवर वैभव दादा नवार आहे. दादा या नावानं भरपूर असं प्रेम मिळत आहे. आणि मुख्य स्क्रीनवर नक्कीच आपण पाहू शकतोय तुकाराम मांगेला सर, एक गोड गायचे धनी आणि आपल्याच परिसरातील, आपल्या समाजातील एक आगरी, ज्यांना खऱ्या अर्थानं संपूर्णतः मुंबई उपनगर, पालघर जिल्हा, मुंबई सिटीमध्ये ज्यांचं नाव अगदी टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं आपण पाहतोय, असे तुकाराम सर आमचे मार्गदर्शक. वेलकम, सहर्ष स्वागत, आगतम स्वागतम, सहर्ष स्वागतम सर. आपण आसनस्थ ही विनंती असेल आणि थोड्याच वेळात आपण आमच्या सोबतीनं मायक्रोफोनवर जॉईन होतील. ओह क्या बात है, यू मिस, आई विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. विघ्नेश साखळतोडेच्या खेळायला लागतोय आता पूर्ण विराम. वेलकम अल्केश दादा, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत.
येस धन्यवाद डीजे. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 8 धावा धावफलकावर येत असताना नवीन फलंदाज सिद्धार्थ रॉय. मोनू हलक्यातनं पुश केला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड असताना राहुल पुलेकर एक जुना जाणता खेळाडू, एक क्षमतावान खेळाडू हा दुसरीकडे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा येतोय आणि सिद्धेश बडांबेने चांगला उल्लेख केला होता टॉस की बॉसच्या दिशेने ज्या वेळेला आलं की नक्कीच आमचा थोडासा डाऊनफॉल आहे परंतु आम्ही कमबॅक करणं जाणता येतं. सिद्धू एक वेगळ्या लहरामध्ये आहे आणि तो एक ऍडव्हान्टेज नक्कीच असेल. वैभव नवार क्या बात आहे, काय क्षेत्ररक्षण आहे, अफलातून. अगदी बॉडीच्या डाव्या बाजूने आला होता. नक्कीच ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय एका हाताने जवळ जवळ चेंडू जात होता आणि त्यानंतर ज्या प्रकारे चेंडूला गॅदर केला जातोय. सिद्धांत वारंग ह्या खेळाडूचा देखील एक वेळ होता, एक काळ होता, परंतु आज पुन्हा एकदा त्याच लहरानं त्याच दहशतीनं आज मैदानामध्ये आहे. पंचांचं डिसिजन ऑन फील्ड, पंचांचं बोट हवेत आहे. अर्थातच गडी बाद सिद्धार्थ रॉय. मोनू जसा येतोय तसा आता परताळतोय. देवाच्या आशीर्वादानं आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादानं आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते रीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं. धन्यवाद डीजी. नक्कीच ज्या प्रकारचा उल्लेख एक गोड गायाचा धनी आणि महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध गीतकार अनिमेश ठाकूर यांच्या गोड गायानं हे गायलेलं गीत. तिसरं षटक आता पॉवर जनरेट करणं तितकंच गरजेचं असेल. पहिल्या 2 षटकांचा खेळ 12 चेंडू 9 धावा धावफलकावर 2 गडी, महत्वाचे गडी. सिद्धार्थ रॉय, विघ्नेश साखळतोडे बॅक टू द पार्ट आहेत. नवीन फलंदाज एकीकडे सँडी आहे, संदीप किणी दुसरीकडे राहुल पुलेकर एक स्टार कास्ट आहे. पहिल्या 12 चेंडूंमध्ये 9 धावा धावफलकावर. आता येणारे 12 चेंडू अजून देखील येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये किती धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात ती येणारी आता काय वेळ ही नक्कीच दर्शवेल. थोडक्यात हुकलाय, डायरेक्ट हिट असता तर नक्कीच काम फिट असता, परंतु सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड केली जाते. एक रंगलेला सामना, रोमांच थरार, पदआलित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध हे सर्व काही आपण पाहतोय. संध्याकाळचं सत्र, संध्याकाळच्या सत्रामध्ये ती प्रेक्षकांची येणारी तुडुंब गर्दी हे सर्व काही आता आकर्षित करणार आहे. अगदी जतीन तांडेल असेल, जयेश वैती, किशोर तांडेल बारकाईनं नजर दिली जातं. कुठे काय कमी तर नाही आहे ना, ह्या प्रत्येक गोष्टींची आज काळजी घेतली जाते. सन्माननीय विनोद सुदाम पाटील साहेब आणि सौभाग्यवती हेमांगी विनोद पाटील मॅडम आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आज डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर बिग बॅश लीग आणि ह्या स्पर्धेच्या वतीनं आपल्या देखील एक मोलाचा वाटा, एक आर्थिक मदत ज्यांच्या माध्यमातून राहिले असे हेमांगी पाटील मॅडम आणि विनोद दादा पाटील आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. विनोद दादा हृदयाच्या अंतःकरणापासून आज संपूर्णतः डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर आपलं सहर्ष स्वागत करते. वेलकम. दोन 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 11 धावा ह्या धावफलकावर आहेत. सन्माननीय किर्लोस्कर
अमितभाई अहमद आपल्याला देखील विनंती असेल थोड्याच वेळात आयोजक येतील आपल्या देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आपला देखील ह्या स्पर्धेच्या वतीने एक मुळाचा वाटा एक आर्थिक मदत राहिले आपलं देखील आज संपूर्णतः डोकरादेव क्रिकेट क्लब आणि संपूर्णतः नवापूर ग्रामस्थ आपलं सहर्ष स्वागत करत आहे अमितभाई अहमद आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत वेलकम आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचे ही विनंती असेल आलेल्या सर्व मान्यवरांचं खरं तर आमची अतिथी देव भव ही आमची भारतीय संस्कृती आहे आणि ही संस्कृती जोपासण्याचा जो प्रयत्न संपूर्णतः डोकरादेव क्रिकेट क्लब व नवापूर ग्रामस्थांच्या माध्यमातून आपण पाहतोय वेलकम सर मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे प्रेशर आहे तणाव आहे दबाव आहे आता दबावातून कोण निखरतंय आणि कोण बिखरतंय ती येणारी काळ आणि वेळ सांगणार आहे थोड्याच वेळात आपल्याच परिसरातील आपल्या समाजातील एक ज्यांचं नाव खऱ्या अर्थानं आज आपण मुंबई सिटी मुंबई उपनगर अगदी पालघर जिल्हा आणि वसई तालुक्याचं एक अभिमान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे अर्थातच तुकाराम मांगेला सर हे देखील आमच्या सोबतीनं आमचे गुरुवर्णीय आहेत आमचे मार्गदर्शक आहेत हे देखील जोडले जातील मॅचच्या दिशेनं आतापर्यंत 3 षटकांचा खेळ 13 धावा ह्या धावफलकावर आहेत प्रेशर आहे तणाव आहे दबाव आहे आणि राहुल पुलेकर हा संकट मोचक आहे हा संकट मोची खेळी करणं जाणतोय ह्या खेळाडूला अनेक मैदानं गाजवत असताना आपण पाहिलंय तो खेळाडू पुन्हा एकदा ते एक्सेलेट करेल का आता एक्सेलेट करणं गरजेचं आहे दुर्गेश ला भेदून हा जातोय चेंडू सीमारेखा पार यस धन्यवाद पहिल्या चेंडूवर येतोय चौकार आता चौकाराने येणारे 5 मध्ये किती धावांचं मजल किती धावांचं टार्गेट दुसरा येईल का सिद्धार्थ आहे आज वेगळ्या लहरामध्ये आहे ज्याच्या बॅट मधून आज सूर गवसलाय ज्याचं क्षेत्ररक्षण आज अगदी पाहण्यासारखं आहे एक वेगळ्या लहरामध्ये आज दिसतोय पहिल्या 2 चेंडूंचा खेळ नक्कीच 4 धावा धावफलकात आता येणारे 4 किती धावा धावफलकावर लगावल्या जातील किती धावांचं टार्गेट असेल समीर विचारे आहे दुसरीकडून राहुल पुलेकर आहे एक मोठं नाव सातत्यानं पाहिलं जात आहे चांगली रनिंग बिटवीन द विकेट सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते आता धावफलक 18 धावा ह्या धावफलकावर आहेत आमच्या सोबतीनं आमचे मॅन्युअल स्कोरर अर्थातच एक उत्कृष्ट लेदर क्रिकेटर नीरज मेहर आहेत सोबतीनं आमचे साथी समालोचक आणि आमचे मार्गदर्शक थोड्याच वेळात ज्यांचा आपण आवाज ऐकणार आहोत आणि प्रत्येक नवापूर नगरीतील रहिवाशांना ज्यांची आतुरता होती असे तुकाराम सर हे देखील आम्हाला जॉईंट होतील सेकंड इनिंग मध्ये धावफलक 19 धावा हे आतापर्यंत धावफलकावर 19 धावा आता येणारे 2 चेंडू एखादा चौकार तुकाराम सर नक्कीच पुन्हा एकदा मॅच मध्ये आणून ठेवू शकतो कारण ज्या प्रकारची गोलंदाजी मध्ये ॲक्युरेसी आहे एकाला नक्कीच 20 धाव्यांच्या मध्ये हे रोकायचं आहे परंतु दुसरीकडून पाहतोय येणारे 24 ते 25 धावा नक्कीच धावफलकावर त्या पुरेशा असतील ह्या प्रकारचा आता रणनीतीने 2 संघ 20 धावा आतापर्यंत धावफलकावर येणारे 2 समीर विचारे राहुल पुलेकर यावेळेला काय पंचांचं डिसिजन डिक्लेअर झोन मध्ये सिंगल धाव धावफलकामध्ये 21 धावा येणारा चौकार 25-26 धावांचं टार्गेट येणारे सिंगल येणारा अतिरिक्त धाव क्रिकेट आहे क्रिकेटच्या खेळामध्ये काळ आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही हाच तो क्रिकेट आहे हाच त्या खेळानं आज
शेवट शेवट कोणासाठी गोड आहे. जातोय चेंडू सीमारेखा बाहेर, मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. 21-24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. तोवर जातोय आम्ही टॉस की बॉसच्या दिशेनं. या ठिकाणी सुपर 8 मधील क्वार्टर फायनल 3 चा सामना. जीवदानी माऊली फुलपडा विपक्ष JKCC अर्णाला. त्यातील आपण लढत पाहणार आहोत. त्या अगोदर डीजे ला संधी देऊया आणि त्यानंतर आपण ऐकणार आहोत द क्रिकेट एक्सपर्ट तुकाराम मंगेला सर. गावचा डोकरा देव कुलाचा कुलदैवत. दर्शन घेता देवाच येई धन्यत हो बरकत. पाठी राखा देव गावाचा, जय घोष होतो त्याच्या नावाचा. पाठी राखा देव गावाचा, जय घोष होतो त्याच्या नावाचा. माथा टेकून दर्शन घेती, फक्त देवाच दर्शन घेती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्या न वाटते भीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या. थँक्यू. धन्यवाद. मृदुल मेहर यांचा आवाज आपण ऐकत होता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमेदेव सर्व कार्य सुसर्वदा. गंडाळा मंदिर इथल्या ग्रामदेवतेला, स्थानदेवतेला, डोकरादेव जे ग्रामदैवत आहेत त्यांना वंदन करून आजच्या या भारतीय जनता पार्टी आयोजित वसईविरार बॉक्स क्रीडा यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेला डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर बिग बॅश लीग जे पर्व सुरू आहे. आणि जे लाइटिंग्स आपण बघतोय फार लाईट शो आहे. फक्त लाईट शो आणि क्रिकेटचा शो योग्य वेळेला आला तर मजा येणार आहे. हा मॅच ही तसाच आहे. मृदुलने उल्लेख केला होता 2 तुल्यबल संघामधली लढत आहे. 2 बिग टीम मधली फाईट आहे, टाईट फाईट आहे. 2-4-2-2 2-4-2-2 गाडी नंबर नाही आहे, 24-22चं समीकरण आहे. आणि त्याच वेळेला आपण बघितलं तर याच परिसरातील बऱ्याच खेळाडूंना संधी मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची ज्या पद्धतीने मिळते आणि ती संधी देण्याचं काम केलं जात आहे ते राकेश तामोरे. आज ताई पॅकरचा संघ पाहिला ऑल इंडिया ओपनमध्ये खेळताना आपण पाहतोय. आपल्या परिसरातील खेळाडू असतील, पालघरचे खेळाडू असतील, या सर्वांना खेळण्याची संधी, मोठे व्यासपीठ प्राप्त करून देण्याची संधी ज्यांच्या माध्यमातून येते. आपल्याच परिसरातील एक व्यक्तिमत्व राकेशजी तामोरे यांचं शुभ आगमन इथे झाले. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. या DCC अर्थात डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूरच्या बिग बॅश लीगमध्ये राकेशजी आपलं सहर्ष स्वागत आहे. मॅच ऑन आहे, ऑनलाईन आहे, DBNच्या चॅनलवरती देखील आहेत. मॅचला मजा येणार आहे, मॅचला मजा येणार आहे. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज, पुढे एकदा सज्ज होईल. हलक्या हाताना थोडासा सुरुवात थोडीशी आपण फर्स्ट गिअर सेकंड गिअर मध्ये करणार आहोत, पण वेळेवरती टॉप गिअर टाकणंही गरजेचं आहे. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाली. एका बाजूला जर आपण पाहिलं तर सिद्धार्थ वारंग आहे आणि दुसऱ्या बाजूला सौरव. आणि पहिलं षटक हाताळत आहेत कल्पक. 2 एस नावाने खेळाडू आहे. सिद्धार्थ आहे दुसऱ्या बाजूला आहे. सिद्धार्थ वारंगचा खेळ आपण पाहिलेला आहे. टी शर्टचा कलर त्याचा बदलला आहे. खेळ का रंग बदला इसके लिए टी शर्ट का कलर भी बदला आहे. पण आता कलर बदलण्याचा प्रयत्न कल्पक, नाव त्यांचं कल्पक आहे, कल्पकने खेळण्याचा प्रयत्न तेही करणार आहेत. 24-22चा मॅच हलक्या हाताने खेळला होता. 1-1 चेंडू पुढे चाललाय आणि टीमला तर पाहिजे का शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना न्यायचा आहे. ही स्पर्धा बिग बॅश लीग आहेत आणि बिग बॅश लीग मधले बिग फाईट, टाईट फाईट आपल्या समोर आलेले आहे. टॉप 4 मध्ये जायचं आहे, टॉप 4 मध्ये जायचं आहे. त्यासाठी ही लढत मैदानावरती सज्ज झाले आहेत. हलक्या हाताने चेंडूला खेळला गेलं होतं. बऱ्याच गोष्टीवरती चर्चा होईल कारण ही स्पर्धा ज्याचं आयोजन नियोजन इतक्या भव्य पद्धतीनं केलेलं आहे. बऱ्याच जणांच्या पाठीमागे फ्लॅग्स देखील आहेत ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेला सहकार्य करण्यात आलेले आहे. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आहे कारण तुम्ही ऊर्जा प्रदान केलेत. पाठीमागे भरपूर जण आहेत
या स्पर्धेच्या निमित्तानं जर आपण पाहिलं तर भरपूर जण आहेत. हलक्या हाताने चेंडूला खेळला जात आहे. ज्या ट्रॉफीसाठी ही लढाई चालू आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला आणि धावा आहेत धापलकावरती 6. पाटला काय 22 धावांचा. ज्या ट्रॉफीज आहेत चमचमत्या ट्रॉफीज आपण बघू शकता. गोल्डन आहे, कामगिरी गोल्डन करावी लागणार आहे. स्क्रीनवरती आपण पाहिलं 18 चेंडू आणि 16 हा लाईट शो आहे. बऱ्याच वेळेला आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहतोय, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पाहतोय. तो नुकताच डोंबिवलीची मोठी स्पर्धा रतनबुवाच्या स्पर्धेमध्ये असा लाईट शो पाहिला होता. आणि आता या डोकरादेव क्रिकेट क्लबच्या नवापूरच्या स्पर्धेमध्ये लाईट शो पहा, क्रिकेटचा शो पहा. आणि बरोबर बाउंड लाईन जाऊन ती रेड लाईन आहे ना, रेड लाईन ती बाउंड्री लाईन आहे. आणि प्रेक्षक आपल्यासाठी ती गाईडलाईन आहे, त्याच्यामध्ये नाही जायचंय. ती बाउंड्री लाईन आहे पण आपल्यासाठी ती गाईडलाईन आहे, त्याच्यामध्ये नाही जायचंय. 18-16चा मॅच कडक कडक कडक. हो मिस्टेक झालंय. आणि हा रोमांच रचलेला असताना वसई विरार रनरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ऋषिकेश देसाई सदा ऋषीदादा यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे या डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर बिग बॅश लीग मध्ये. ऋषीजी आपलं सहर्ष स्वागत. कारण वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला नवीन कल्पना नवीन संकल्पना आणण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलेलं आहे असं व्यक्तिमत्व आता इथे मैदानामध्ये झालंय. राहुल पुळेकरचा फटका चेंडू होता, स्वीप केले चेंडूला. टीमला माहिती आहे, सिद्धेशला माहिती आहे, सौरभला माहिती आहे, सिद्धार्थला माहिती आहे की आपल्याला फक्त स्वीप नाही करायचं आहे, या मॅचला क्लीन स्वीप करायचा, टॉप 4 मध्ये जायचं आहे. ही लढाई आता मैदानावरती आहे. तर दुसऱ्या बाजूला राहुल पुळेकर आणि टीमने सांगितले राहुल थोडस जपून टाक, पाऊल जपून टाकले, जपून पाऊल टाकलं होतं. हार्टबीट वाढली होती, हृदयाची धडकन वाढली होती, स्पंदनं वाढली होती. आणि थोडंसं आपण पाहिलं ECG काढल्या असता तर कदाचित 72च्या जागी 92 दाखवला असता. इतका हा क्लोज होता हा चेंडू. एक एक चेंडूनं समीकरण बनणार आहे, बिघडणार. आतली कडा राहुल जपून टाकले 6 पाऊल आणि लागले विजयाची चाहूल. पाटलांचा बैल गाडा त्याने घाटात केला रडा. यस धन्यवाद तुकाराम सर. 2 मिनिटं थांबवतोय आपण. क्वार्टर फायनल 3च्या दिशेने वळतोय, ज्या ठिकाणी एकीकडे JKCC अर्थातच जुना कोलीवाडा क्रिकेट क्लब अर्णाल्याचा संघ आहे, तर दुसरीकडे जीवदानी माऊली फुलबडा. दोन्ही संघाच्या कर्णधार आपण मंचाच्या दिशेने यायचंय. आदरणीय सन्माननीय अमितभाई अहमद यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. चला दोन्ही संघाचे कर्णधार प्रणय आपण या. जयेश बनसोडे, जयू आपण यायचंय. कुठे असाल तर मान्यवर आहे तिथे. जयूला आधी पाठवा प्लीज. विजय येतोय का? अमितभाई अहमद ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी तितकाच एक मोळाचा वाटा, एक किर्लोस्कर जनरेटर आणि खऱ्या अर्थानं तो एक ब्रँड आहे सध्याच्या घडीला वसई तालुक्यामध्ये. अनेक ज्या ठिकाणी आपण पाहतोय त्या ठिकाणी हे जनरेटर एक ब्रँड आपण सातत्यानं पाहतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते अर्थातच अमितभाई यांच्या शुभ हस्ते एकीकडे DCC आहे, दुसरीकडे नवापूर. आणि हा मान खऱ्या अर्थानं अमितभाई यांना दिला जातोय. नवापूर असा आवाज येतो आणि नवापूर येतो अर्थातच. जयू फक्त डिसिजन विचारेल, सामना चालू आहे त्या कारणास्तव मान्यवरांना मी विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचं. आप बैठी आहे. बॉल फर्स्ट. येस, खूप साऱ्या शुभेच्छा. यापुढील होणारा सामना क्वार्टर फायनल 3च्या दिशेने आपण वळतोय. एकेकडे जीवदानी माऊली फुलपाडा हा संघ पाहतोय, तो दुसरीकडे आपल्याच नगरीतील आपल्याच परिसरातील अर्णाला नगरीतील JKCC अर्णाल्याचा संघ. गो टू तुकाराम सर. धन्यवाद मृदुल. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, पाहुण्यांचा उल्लेख केला जनरेटरची, किर्लोस्करचा आहे. आता काय झालं, मॅच पण जनरेट झालाय, मॅच थोडासा जनरेट झालाय आणि आता 11 धावांची अजूनही आवश्यकता आहेत.
22चा पाठलाग करायचा होता. 12 मध्ये 11 झाल्यात. 12 मध्ये 11 करायचे आहेत. पण मॅच आहे ना आता या 11 खेळाडूंवरती डिपेंड आहे. मॅच मध्ये मजा आले. सँडी गोलंदाजी मार्कवरती सज्ज. तर बॅटिंग एंडला सौरभ स्वीप केलं. एक चेंडू पुढे जाणार. हा मॅच जर शेवटच्या क्षणापर्यंत गेला तर मॅचला मजा येणार आहे आणि तोच प्रयत्न कदाचित चाललाय. प्लेयरचा तोच प्रयत्न चाललाय. दुसऱ्या बाजूला टीम बॅटिंग करताय. त्यांना माहिती आहे मॅच थोडासा लवकर खेळायचा आहे. लवकर थोडासा संपवायचा आहे. कारण जसं एखादी ट्रेन सुटते ज्या वेळेला तुमचं कौशल्य आहे तर तुम्ही चालू ट्रेन पकडू शकता. अन्यथा ती ट्रेन तुमची सुटणार. तिथपर्यंत वाट नाही बघायची. थोडा लवकर प्रयत्न करायचा आहे या मॅचला जिंकण्यासाठी. टॅप पद्धतीने खेळलाय. एक चेंडू चाललाय. सँडी आहे दुसऱ्या बाजूला. फलंदाज देखील तितकाच ताकदवर आपण पाहतोय. मनीषला माहिती आहे अशा मॅचला कसं फिनिश करायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला सौरभ कूल अँड काम तोही खेळतोय. सिद्धार्थ वारंग बाद झाल्यानंतर आता टॉप 4 मध्ये जाण्याची ही लढाई मैदानावरती सज्ज झाल्यात. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या मैदानावरती ठरलेली असताना रंगलेला मॅच 2 टीमच्या दरम्यान चालू असलेला घमासान पुन्हा एकदा गेलाय. आणि दोघांनी सांगितले चलेगा. फिल्डरने सांगितले चालेल. 1 रन गेली चालेल. बॅट्समनने सांगितलं ठीक आहे. एक धावांना आपण पुढे जातोय. पण ऐसा नाही चलेगा. असं नाही चालणार. काहीतरी घडणार. काहीतरी वेगळं होणार. मग या मॅच मधला रोमांच पुन्हा एकदा येणार. रन बॉलचा खेळ मैदानावरती चाललाय. 9 चेंडू 8 धावांची आवश्यकता मैदानावरती सज्ज आहे. टॅप केला. एक धावाने समीकरण चाललंय पुढे. एक धावाने चालले. फिनिश लाईन जवळ आपण चाललोय. जसं आपण पाहिला होता याच्या अगोदर लाईट शो पाहिला होता. क्रिकेटचा शो देखील लाईव्ह शो चालू आहे. आणि हे सर्व श्रेय आहे डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूरचं श्रेय आहे. भारतीय जनता पार्टीचं श्रेय आहे. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रीडाचं यांचं. थोडा वेळ थांबले. का थांबले? कशासाठी थांबले? कोणासाठी थांबले? आणि केव्हापर्यंत थांबले? हे सर्व आहे. पण क्रिकेट नाही थांबलाय. क्रिकेटचा खेळ असा आहे. आपण थोडा थांबलात. आप थोडेसे रुके. थोडेसे वक्त लिया आपने. लेकिन वक्त का ख्याल भी कीजिए. कारण वेळ सर्वात महत्वाची आहे. वेळ नाही थांबलेत. वेळ पुढे चाललाय. मॅचचा मोमेंटम थोडासा पुढे चाललाय. हा क्रिकेटचा खेळ असा आहे. मोमेंटम जो हवा की तरह रहता है ये दिखाई नहीं देता. महसूस करने वाली चीज आहे. सँडी पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षक बरोबर क्लोजिंग मध्ये आहेत. हलक्या हाताने खेळला. फील्ड केलं गेलं. 1 धावे चेंडूवरती पूर्ण समीकरण बघणं गरजेचं आहे. 7 बॉलचा खेळ आहे. 7-6 समीकरण आले. 7-6 ऍक्च्युली ते 7 राहावाला खेळ आहे. 7 राहावाला खेळ आहे. एकमेकाच्या जोडीने राहा. एकमेकाच्या साथीने राहा. एकमेकाच्या सहकार्याने राहा तर हा मॅच बनणार. कारण टॉप 4 मध्ये जाण्याची ही लढाई मैदानावरती सुरू आहे. ओमसाई चांद दुसऱ्या बाजूला. प्लेयर्स आता थोडे गोलंदाज थांबले होते. शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू महत्वाचा आहे. महत्वाचा बॉल. महत्वाचा चेंडू आहे. महत्वाचा चेंडू ड्राइव केला होता. ओ भाई को कह रहे भाई आपका ध्यान कहा था? नवापूर गावातील एक व्यक्तिमत्व आता मर्चंट नेव्ही मध्ये कार्यरत असणे विनीची मेहर यांचं देखील शुभागमन झालंय. एक असं व्यक्तिमत्व आज मर्चंट नेव्ही मध्ये कार्यरत आहे आणि त्यांचं शुभागमन हे आता मैदानावरती झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. विनीतजी मेहर जे मर्चंट नेव्ही मध्ये कार्यरत आहेत त्यांचं शुभागमन इथे होत असताना आपण पाहतोय. आता समीकरण बघणं गरजेचं आहे. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता स्क्रीनवरती सध्या पाहू शकता. आपण विनीतजी मेहर यांचं शुभागमन या मैदानावरती होत असताना मर्चंट नेव्ही मध्ये कार्यरत असणारे नवापूर गावातील एक व्यक्तिमत्व ज्यांना आपण बरोबर मेगा स्क्रीनवरती पाहता. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं होईल सहर्ष स्वागत. आलेल्या सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं मान्यवरांचं करूया पुन्हा एकदा स्वागत. वेळ जास्त चाललाय. जास्त चाललाय. नक्कीच आज खऱ्या अर्थानं वसई तालुक्यातील एक छोटंसं नवापूर गाव आणि त्या नवापूर गावचा सुपुत्र आज खऱ्या अर्थानं संपूर्ण त्या नवापूर गावाचा अभिमान अर्थातच विनीत मेहर आज मर्चंट नेव्ही ऑफिसर. एकदा जोरदार टाळ्या विनीत मेहर साठी. नक्कीच त्यांच्या माहितीसाठी मॅच रंगला. एका बाजूला प्लेयर्स दुसऱ्या बाजूला साईच्या 6 बॉल 5चा मॅच. पहिल्या चेंडूवरती टॅप केलंय. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. आता कहाणी 5-4 वाली खेळ कहाणी मैदानावरती झाले. आवाज तिथूनही आलाय. तिथे गोलंदाजासाठी आवाज आलाय. विकनेस साठी आवाज आलाय. तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग करताय. चांगली बॅटिंग इथे सौरभही करतोय. मनीषही करतोय. मनीषला माहितीये कूल अँड काम खेळायचं. थोडं डोकं शांत लावून खेळायचं आहे.
तर विघ्नेशला माहिती आहे इथे काहीतरी विशेष करायचं आहे, स्पेशल द्यायचं आहे, स्पेशल द्यायचं, विशेष करायचं आहे. विघ्नेश रेडी आहे, विशेष काहीतरी केले पण फिल्डिंग 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 थोडी 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 खराब झाले. मकरन होते तिथे, मकराच्या हातून चेंडू निसटलाय. पाठीमागून भरपूर आवाज चाललाय, पाठीमागून काहीशा गोष्टी सांगितल्या जातात, पण नेहमीच असं म्हणतात ना अपयश दोन प्रकारे येऊ शकतं. आप दो तरह से फेल हो सकते हो, एक कुणाचं नाही ऐकल्याने आणि एक सर्वांचं ऐकल्याने. याच करता नेहमीच म्हटलं ना सुनो सबके लेकिन करो अपने मन की. मनाचं करायचं आहे. आता हा रनआउट बघा, धावबाद बघा, डायरेक्ट हिट क्लोज होता थोडा. हा मॅच पण तसा क्लोज आहे, क्लोज अप सारखा आहे. आता पेप्सी रन सारखा झाला तर अजून मजा येणार आहे. 3 चेंडू 2 धावांचे, 3/2 3/2. बऱ्याच वेळा चायनीज वरती जातो आपण, ऑर्डर देतो 1/2 वाली, आता 3/2 वाली ही कहाणी मैदानावरती आहे. एक चेंडू, एक चांगला चेंडू बॅट्समॅनला खेळायचा, जवळ जायचं, पोचायचं आहे. तर एक चांगला ड्रीम बॉल विघ्नेशनं हाताळायचा आहे. आज एप्रिल महिना चालू आहे. आपण जर पाहिलं एप्रिल महिना 13 एप्रिलचा दिवस आहे. पावसाळा थोडासा लांब आहे, पण फिल्डिंग पाहिली तर छत्रीसारखी अम्ब्रेला टाईप क्षेत्ररक्षण आहे. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा रंगलेला मॅच आणि त्याच्यामध्ये सुटलेला मॅच. हा मॅच सुटलाय, 2 धावा या चेंडूवरती आल्या आणि सामना जिंकलाय टीम साईच्या.